नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे, परंतु कधीपर्यंत शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि त्याचबरोबर कर्जमाफी अंतर्गत जे काही पात्र शेतकरी असतील त्यांची लिस्ट ही कधीपर्यंत येईल आणि कशा प्रकारे काय प्रोसेस असणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनल अंतर्गत बघणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी 2026 एक अपडेट आपण पाहत आहोत की राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही जाहीर केली आहे आणि या कर्ज योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज हे माफ केलेलं आहे। परंतु आता या पीक कर्जाअंतर्गत कशा प्रकारे प्रोसेस असणार आहे, लिस्ट कशी लागेल आणि कसा शेतकऱ्यांना लाभ मिळेल याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, लिस्ट यादी कशी लागणार आहे यात सर्वात महत्त्वाचं काय आपण ते जाणून घेणार आहोत की सरकारने अजून फायनल लाभार्थी यादी लिस्ट जाहीर केलेली नाही आहे, म्हणजे अद्याप कोणती लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली नाही आहे। सध्या डेटा गोळा करण्याचे काम हे बँकाकडून माहिती सुरू आहे, म्हणजे सध्या आता बँकेकडून शेतकऱ्याचा डेटा हा गोळा करण्याचा काम हा बँकाकडून सुरू आहे आणि सरकारचा प्लॅन आहे की 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्याचा आहे, की 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा जो काही प्रक्रियाचा प्लॅन आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पडावे अशी इच्छा ही 30 जून 2026 पर्यंत सरकारचा प्लॅन आहे। म्हणजे एप्रिल जून 2026 दरम्यान टप्प्याटप्प्याने लिस्ट लागण्याची शक्यता जास्त आहे। जी काही लिस्ट आहे मित्रांनो, ती एप्रिल किंवा जून 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने लिस्ट ही पब्लिश व्हायला सुरुवात होणार आहे। तर अशा प्रकारे जी काही या कर्जमाफीची जी काही प्रक्रिया असेल ती अशा प्रकारे असणार आहे की 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी ही होईल आणि त्याचबरोबर एप्रिल ते जून 2026 दरम्यान टप्प्याटप्प्याने गावनिहाय लिस्ट ही लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। म्हणजे वेगवेगळ्या तालुक्याची, वेगवेगळ्या जिल्ह्याची लिस्ट ही लागेल आणि ती पब्लिश करण्यात येईल की कोणकोणते क्षेत्र पात्र असतील। आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं की मित्रांनो, खरंच कोणते शेतकरी पात्र ठरतील तर याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असलेले शेतकरी पात्र असतील। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असेल तेच शेतकरी या कर्ज योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत। ज्यांनी नियमितपणे सुद्धा कर्ज भरलेलं आहे त्यांना एक 50,000 रुपये वाढीव रक्कमसुद्धा या कर्जमाफी अंतर्गत देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे थोडक्यात आपण माहिती बघितलेली आहोत की शेतकरी बंधूंचा जो काही कर्जमाफी करण्यात आलेली आहे 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी त्यांना देण्यात आलेली आहे आणि याच अंतर्गत कशी लिस्ट लागेल आणि काय प्रोसेस असेल। तर लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे तर 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी पूर्ण करण्याचा प्लॅन हा सरकारचा आहे आणि त्याचबरोबर एप्रिल किंवा जून 2026 दरम्यान टप्प्याटप्प्याने लिस्ट लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक छोटासा आपण व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनल अंतर्गत बघितलेले आहोत की शेतकरी बंधूंचा जो काही 7/12 या अंतर्गत जो काही कर्ज आहे तो माफ तर झालेला आहे, परंतु त्यांना कधी पैसे मिळतील, कशी प्रोसेस असेल आणि कधीपर्यंत लिस्ट लागेल याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघितलेली आहोत। तर आपला हा यूट्यूबवरती जो काही आपण हा व्हिडिओ बनवलेला आहोत तो नक्की आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती कळेल। आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।